आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार, मूळ मालकाला मिळणार परत, शासनाचा नवीन जी.आर. आला। 1956 पासूनच्या जमिनी जप्त केल्या जातील आणि मूळ मालकाला परत केल्या जातील। शासनाचा नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे की 1956 पासूनच्या जमिनी जप्त करून त्या त्यांच्या मूळ मालकांना परत केल्या जातील। शासनाचा सर्वात मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आपण अनेकदा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो, परंतु जमीन महसूल कायद्यातील अनेक कलमांची माहिती नसल्यामुळे भविष्यात आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते। अशा जमिनीचे चुकीच्या पद्धतीने खरेदी विक्री झाल्यामुळे एका जिल्ह्यात सुमारे 1956 पासून हा जमिनीचा व्यवहार आहे ती रद्द करून मूळ मालकांना जमिनी हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले आहेत। 1956 पूर्वी झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची योग्य चौकशी करून जमिनीच्या व्यवहाराची पुनर्रचना करावी, असेही शासन निर्णयात म्हटले आहे। जमीन पुनर्रचनेची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून ही प्रक्रिया जशी जशी पुढे जाईल तसतशी सरकारी अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। ज्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत त्यांना विकासाचा अधिकार देऊन नागरिकांचे हक्क बहाल करण्यावर सरकार वाकले आहे। महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्व जमिनी व्यवहारांची तपासणी करताना काही गैरप्रकार आढळून आल्यास ती जमीन मूळ मालकाला परत करण्यात येईल। ही संपूर्ण प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे। जमिनीचे संपूर्ण सर्वेक्षण आणि जमिनीचे व्यवहार केले जातील। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स।